आपल्यासोबत आहेत आकाश आणि ते त्यांची कला आपल्यासमोर सादर करतात। आकाश, खूप छान तुमचं काम सुरू आहे, खूप सुंदर अशी कला तुम्ही सादर करत आहात। मला जाणून घ्यायचं आहे साधारण किती वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात? साधारण मी 5-6 वर्षापासून मी फील्डमध्ये काम करतो। बरं, आणि ही आवड तुम्हाला कशी तुमच्या मनात निर्माण झाली त्या संदर्भात जरा थोडक्यात सांगाल? असंही म्हणू शकतात की जे सगळ्यांसारखं असते की लहानपणापासून जी आवड असते ते सतत काम करणं आणि जी एक आवड न संपणारी जी एक आवड कधी न सॅटिस्फॅक्टरी कधी न भेटणारी ती त्या सतत काम करता करता आवड अजून इंटरेस्टिंग वेनी पुढे घेत गेली। बिलकुल, नक्कीच तुम्ही तुमची कला आता पुन्हा एकदा तुमच्या कलेकडे वळवू शकतात आणि तुमची कला सादर करू शकतात। थँक्यू सो मच। आणि आता आपण वळणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांकडे। वरळीतील गोपचर सोसायटीमध्ये बाप्पा विराजमान झालेत। आपण तिथली ही दृश्य पाहतोय। सोसायटीच्या बाल गणेश मंडळाचं हे 61वं वर्ष आहे। मुंबईमध्ये एका बाजूला आपल्याला भव्य दिव्य मूर्ती पाहायला मिळत आहेत आणि दुसरीकडे इतर अनेक ठिकाणी छोट्या आकाराच्या मूर्तीही भाविकांचं लक्ष वेधून घेत आहेत। सोसायटीच्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकोपा जपण्याचं काम या निमित्तानं होताना दिसतंय। आपण आलो आहोत वरळीच्या गोपचर सोसायटीमध्ये आणि या ठिकाणी सोसायटीचा गणपती खरं तर स्थापन झालेला आहे। बाल गणेश मंडळाचं यंदा हे 61वं वर्ष आहे आणि याच निमित्ताने सोसायटीमधले सगळे सदस्य एकत्र येऊन या ठिकाणी आपल्याला पूजा अर्चा करताना पाहायला मिळत आहेत। मुंबईमध्ये ज्या ठिकाणी खरं तर उंच आणि अनेक फुटांचे खरं तर गणपती ज्यांचं आगमन केलं जातं, ढोल ताशांच्या गजरामध्ये आगमन केलं जातं, त्याचीच दुसरी बाजू आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे की अगदी छोटेखानी गणपतीचा जो उत्सव आहे तो देखील या ठिकाणी साजरा केला जात आहे। सोसायटीमध्ये अगदी आपण बघतो की सोसायटीचे सगळे सदस्य असतील आणि लहान मुलं असतील यांच्या एकत्र येऊन खरं तर हा जो एक सण आहे तो खरं तर या निमित्ताने साजरा होताना पाहायला मिळतो आणि याच माध्यमातून सोसायटीमधले जे सगळे सदस्य आहेत, सगळे जे रहिवासी आहेत, त्यांच्यामधला एकोपा वाढवण्याचा हा प्रयत्न या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन नितीन खरातसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। तर इकडे पुण्यामध्ये देखील बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष पाहायला मिळतोय। दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी या ठिकाणी जमा झाली आहे। आणि आता आपण जाणार आहोत सिंधुदुर्गात। कोकणातील परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन घडवणारा सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव। हा उत्सव कोकणामध्ये अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये साजरा केला जातो। यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 75,000 घरगुती तर 32 सार्वजनिक गणपतींच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे। मागील 4 महिने गणेश चित्र शाळांमध्ये आकार घेणारे बाप्पा भक्तांच्या घरी विराजमान होण्यासाठी आता बाहेर पडले। तळ कोकणामध्ये 1.5, 5, 7, 9, 11 किंवा 21 दिवस बाप्पाची भक्तिभावे पूजा केली जाते। तर इकडे कोकणामध्ये प्रत्येक गावामध्ये गणेशोत्सव साजरी करण्याची वेगळी परंपरा आहे। रायगडच्या साले गावामध्ये खोल पाण्याच्या तलावातून गणपती बाप्पाची मिरवणूक काढण्याची आगळी वेगळी अशी परंपरा आहे। साले गावामध्ये गणपतीचं पुरातन स्वयंभू असं मंदिर देखील आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो बाप्पाची ही मिरवणूक मंदिरालगत असलेल्या तलावातून काढण्याची परंपरा आहे। 150-200 घरं असलेल्या या गावामध्ये कोणाच्याही घरामध्ये गणपतीची स्थापना केली जात नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।